आपलं कोकण असं आहे ना की दक्षिण कोकण उत्तर कोकण असे दोन भाग असू शकतात की सिंधुदुर्गवाले किंवा रत्नागिरीचा तळ भाग रत्नागिरी लांजा राजापूर हे किंवा सिंधुदुर्गवाले हे आम्हा कोकणवासियांना उत्तर कोकणवासियांना कोकणाचे मानत नाही. त्यांचे ग्रुपवरही तुम्ही बघितलं कधी त्यांचे सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्गाचे बऱ्याचशा पोस्ट्स असतात. आम्ही मात्र उत्तरमधले असलो तरी आम्ही पूर्ण संपूर्ण कोकण आणि आम्ही कोकणी असं आणि कोकणी असल्याचा अभिमान असं आणि एकंदर कोकणाबद्दल प्रेम असल्याचं नेहमी असतं. मी साधारण 2004-05च्या आसपास रत्नागिरीत बरेच वेळा म्हणजे वर्षातून 10 वेळा मी जाऊन आलेलो आणि दिवसात सकाळी लवकर जायचो आणि संध्याकाळी यावं लागायचं कामासाठी अर्जंट जावं लागायचं आणि एका दिवसात परत यावं लागायचं. बरेच वेळा बाईकनेही प्रवास केला आहे पण कधी काळी पावसाळ्यात वगैरे बाईकवर रस्त्यामुळे खराब रस्त्यांमुळे जाणं होत नसे. मग एस टी बसने जायचो आणि सकाळी पहिली येरडव किंवा मालवण पकडायची. मालवण चुकली तेव्हा नागावला राहायचो आणि नागावून रामवाडीला गाडी पकडायला जायला लागायचं. मालवण पहिली येते पण मालवण चुकली त्याच्यामागे येरडव असते आणि येरडवनी चिपळूणपर्यंत किंवा राजापूरपर्यंत जायचं. राजापूरपर्यंत चिपळूणपर्यंत जायचं किंवा मग हातखंब्याला उतरायचं. चिपळूण मिळून बदलायची गाडी. येरडव राजापूरला जाते आणि येताना भिवंडी रत्नागिरी भिवंडी असायची 7ची आणि त्या गाडीने एवढा वेळ प्रवास करायचो की नंतर कंडक्टर मला न विचारता रामवाडी तिकीट द्यायला लागला. ओळखीचे झाले ड्रायव्हर कंडक्टर आणि स्वतःहून न विचारता डायरेक्टली ते मला रत्नागिरी टू रामवाडी असं द्यायला लागले. असे अनेक प्रवास केलेत कोकणात. अनेक ठिकाणी फिरलो आहे. कोकणाचं प्रेम हे कोकणात जाणं सोपं असतं. कोकणातून परत येणं अतिशय अवघड असतं. येताना डोळ्याच्या कडा ओला होतात. खरा जो सच्चा कोकणप्रेमी आहे तो येताना सहजासहजी त्याचा कोकणातून पाय निघत नाही.